लगा ही काय डाउनलोडिंग आहे? आपण पोस्टर बनवले आणि कोणीतरी जाळून टाकले. अरे टाकले ते टाकले, ह्या जित्याच्या होबलागाच्या लक्षात बी नाही आलं. आमच्या काळात नव्हतं लागा असं. अरे निव्वळ ढंगळा कारभार आहे त्याचा. याने घरात ठेवलेत पोस्टर घरात. अरे एखाद्याने मंदिरात ठेवलं असतं, नाही तर तिकडं सरपंचाकडे ग्रामपंचायतीत ठेवलं असतं. तुझ्याच्याने ते होत नव्हतं तर तिकडं आप्पाकडे वाड्यात ठेवायला द्यायचं ना. निव्वळ हुबला काही घरात ठेवते. मला कशाला बोलताय रे? मला काय माहित होतं किती कोणतरी पोस्टर चोडून जाळून टाकणार आहे म्हणून? मला माहित असतं तर मी कशाला ठेवलं असतं घरात? अरे पण जित्या मला एक सांग, लाली वहिनीचे पोस्टर छापून तुझ्या घरात ठेवले ती हे आपल्या चौघांनाच माहित होतं. पाचवा माणूस घुसला कसा तिथं? ए झुंजार, तूच लावा ताकद म्हणून सांगितलं नाही ना कोणाला? खरं सांग. अरे बाबा, मी हाडाचा पत्रकार आहे. कुठली बातमी गुपित ठेवायची आणि कुठली लोकांना सांगायची हे मला नको शिकू. झुंजार आहे मी. लावा ताकद. जिथे तू होबलागा तूच कोणाला तरी सांगितलं असणार आहे. मला कशाला बोलताय रे? मीच माझ्या घरात पोस्टर ठेवली आणि मीच कशाला कोणाला सांगू? मग ही बातमी बाहेर गेली कशी? बघा माहित. पोरांनो, बस मला तर न्यूज गडी वाटते. ग बस काय बोल ना. अरे मंगे, रोज जागा बदलतोय. तुम्हाला काय वाटतं जागा बदल तर मला काय होणार नाही तुम्ही? अशी कुठली जागा आहे का मला माहित नाही. हा काय बोला की मला बघून दात खिळी का बसली? आत्ता बोलत होता की बोरा मोठा मोठ्यानं. ए लक्की, लाली वहिनीचं पोस्टर कोणी जाळलं? काय संबंध? तुझा माझा असाही काही संबंध नाहीये. लाली वहिनीचं पोस्टर कोणी जाळलं? अरे माझा काय संबंध बाबा? मला काय माहिती कुणी जाळले पोस्ट आहे? असे फांदिशने पेटवे ना. काय अडा समजतो का? तुलाच लय पुळका होता ना लाली वहिनीचा. गोपाळा अडकवायसाठी तू हे सगळा कुठं गेला. खरं सांग कोणी जाळलं? अल्ले आणि ना परिणाम झालाय काय? बिमिष्ट झालाय काय तू? हा कळते तुला काय बोलतोय तू? अरे माझा काय संबंध बाबा त्या पोस्टरशी? माझा गोपाशी संबंध नाही, लाली वहिनीची पण काय संबंध? ते काय करतात त्यांचं त्यांना लकला. आणि मी पोस्टर जाळले. मी पोस्टर जाळले तेव्हा मी कुठं होतो? तुमच्यावर कोर्टात नव्हतो का? हा हे बी बरोबरच आहे. हे किती आतल्या गाठीचं मला माहित नाही. अरे मग पोस्टर जाळलं कोणी? लाली वहिनीच. म्हणजे लाली वहिनी जित्या आहेत. लाली अजून घरी कशी नाही आली? ही पोलिसांच्या हाती तर नसेल लागली ना? पोलिसांनी हिला पकडलं असेल तर हिला फोन करावा तर फोनवर चिडचिड करेल. पण हिला माझी गरज पडली तर काय करू काय कळेना असं झालंय. ही जर पोलिसांच्या हाती लागली किंवा पोलिसांनी हिला पकडलं तर अवघड होईल. सुचेन असं झालंय काय करू. एक दोन पेग मारल्याशिवाय बरं वाटणार नाही. दारू दारू कुठे गेली? दारूच्या बॉटल कुठे गेल्या? दारूच्या बाटल्या रिकाम्या कशा झाल्यात?
मी एवढा विश्वास ठेवून इथं आले, तुझ्यासोबत राहिले, पण तू माझा विश्वासघात केलास. म्हणजे हे लालीने केलंय. काय करू? लाली फोन उचल. ही पोलिसांच्या हाती लागली नसेल ना? ही जर पोलिसांच्या जाळ्यात अडकली तर हिला त्यातून बाहेर काढणं अवघड होऊन बसेल. फोनही उचलत नाहीये. डोकं बधीर झालं. दारू दारू प्यावी तर दारूही नाहीये. मला दारू हवी आता. आजी, पोरी, हा ग लय दिवसांनी असं ताजं ताजं खातीये ग. तुझे लय उपकार झाले बघ. आजी, तुम्हाला गरबीर नाही आहे का? काय सांगू पोरी तुला. अगं लय मोठं घर होतं बघ माझं. सगळं सुखाने चाललं होतं, पण नवरा गेला आणि सगळं संपलं बघ. अगं पोटच्या पोरांना सुनांना मी नको झाले ग, म्हणून मला घराबाहेर काढलं. म्हणून गावात अशी मागून खायची आली ग. पोरी तुला सांगते बघ, बाईचा नवरा गेला की तिला कोणीच नसते बघ. जे सुख नवऱ्याच्या राज्यात मिळतं ते पोरांच्या सुनेच्या राज्यात आणि नातवंडांच्या राज्यात नाही मिळत ग. पोरी तुझं लगीन झालंय का ग? झालंय. मग तू अशी लपत का फिरतेस? पोरी मला खरं खरं सांग, नवऱ्याला सोडून आलीस का खून बिन करून आलीस काय? अगं बोल काहीतरी. तुझा नवरा कुठे आहे ग? तो न्याय का तुझ्या संग?